लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोंदिया जिल्ह्यात एकाच आठवड्यात 2 मोठ्या कारवाया केल्याने गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। गोंदियाच्या सडक-अर्जुनी नगरपंचायतच्या नगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्याचा अतिरिक्त कारभार असलेले नायब तहसीलदार व इतर 4 लोकांना लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। विशेष म्हणजे 7 पेला गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार व अन्य एका इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते। त्यानंतर आठवड्याभरातच ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे। तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असून त्याला 12,15,630 रुपयाच्या रकमेवर 15% लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांना ही रक्कम देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आज पडताळणी केली असता यामध्ये 6 आरोपींना रंगेहात पकडले। यापैकी 5 आरोपींना सध्या ताब्यात घेतले असून अन्य एक आरोपी अटकेबाहेर आहे। ताब्यात असलेल्या आरोपीमध्ये तेजराम मळावी, नगराध्यक्ष शरद हलमारे, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी यांचा अतिरिक्त पदभार असलेले अंबादे, बांधकाम सभापती महेंद्र बंजारी, नगरसेवक शुभम येळणे, खाजगी इसम हे ताब्यात असून जुबेर अलीम शेख, राजू शेख, नगरसेविका पती खाजगी इसम हा अद्यापही फरार आहे।